नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, कोर्टाच्या एका सुनावणीत कोर्टाने निकाल दिला आहे की लग्न झालं म्हणून मुलगी परकी होत नाही आणि विवाहित मुलींना कुटुंबातून वगळणे हे अवैध आहे, असं स्पष्ट कोर्टानं निर्देश आणि सांगितलेलं आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट नवनवीन माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की जे सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की लग्न झालं म्हणजे मुलगी माहेराशी असलेलं नातं तोडते. या वर्षानुवर्षे रूढ झालेल्या समजुतीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार धक्का दिला. विवाहित मुलींना अनुकंपा, नियुक्ती आणि अवलंबित कोट्यातून वगळणे हे मनमानी, अन्यायकारक आणि संविधानविरोधी असल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. आणि न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अशोक आराधे यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना म्हटले की विवाहानंतर मुलगी कुटुंबाचा भाग राहत नाही. हा समज केवळ लिंगभेदावर आधारित पूर्वग्रह आहे आणि लिंगभेदावर आधारित पूर्वग्रह असल्यामुळे संविधान आता अशा भेदभावाला मान्यता देणार नाही. आणि न्यायालयाने म्हटले की आज विवाहित मुली पालकांसोबत राहतात, त्यांची काळजी घेतात, आर्थिक मदत करतात. काही प्रकरणात त्या स्वतः पालकांवर अवलंबून असतात. परंतु आता सध्या काय झालं आहे की मुलगा चालतो पण मुलगी का नाही, असं कोर्टानं स्पष्ट म्हणलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात राज्य सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली. विवाहित मुलगा कुटुंबाच्या व्याख्येत राहतो, मात्र विवाहित मुलगी बाहेर फेकली जाते, यामागे कोणताही तर्कसंगत आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुलगी लग्नानंतर दुसऱ्या कुटुंबाची होते आणि माहेरशी तिचे संबंध संपतात, ही धारणा समानतेच्या घटनात्मक तत्त्वांशी विसंगत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. आणि विवाहित मुली बहुतेक वेळा इतरत्र राहत असल्याने त्यांना लाभ देता येणार नाही, हा राज्याचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळलेला आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कोर्टानं असं स्पष्ट म्हणलं आहे की जसा मुलाचा अधिकार असतो तसाच मुलीचाही अधिकार असतो, असं स्पष्ट कोर्टाने एका सुनावणीत सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा. काही माहिती विचारायचं असेल किंवा काही अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.